हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण खूप महत्वाचे विषयावरच बोलूया. कित्येक वेळेला आपल्या आजूबाजूला मुलं मुली आपण म्हणतो, अहो नोकरी मिळत नाही, अमुक नाही तमुक नाही चालू असते. त्यांना आपण सांगितलं, अहो अमुक तिथे बोर्ड आहे बघ पाहिजे म्हणून. तसं ते म्हणत नाही नाही, मी एवढं शिकलेलं आहे, मला काही ती शोभेल अशी नोकरी नाहीये, मला मोठं काम पाहिजे. हे कामात मोठं आणि लहान असं असते का? कर्म करायचं हे महत्वाचं, आणि कुठलंही काम छोटेतनं मोठं होत असते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या सर्वांचा जन्म होतो तेव्हा आपण कसं असतो, एकदम छोटं असतो, छोटेतनं मोठं होतो. एकात मोठी बिल्डिंग असेल, ती बिल्डिंग कशी बांधतात? वरनं खाली का खालनं वर? खालनं वर म्हणजे छोटेतनं आधी फाउंडेशन असते, तिथून वर जात असते. म्हणजे फाउंडेशन छोटं असेल पण फाउंडेशन इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे हे आपल्याला कळायला पाहिजे. जगात सर्व काही आहे आणि सर्व गोष्टी छोटेतनं मोठ्या होतात. आपण बी पेरतो, बीतनं रोप होते, नंतर तर मोठं झाड बनते. त्यामुळे काही छोटं आणि मोठं असं काही नाहीये. छोटं असलं तरी तर छोटं काम आपण स्वीकारायला पाहिजे आणि तिथून आपण एक 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 पायरी चढत वर जायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं आपलं कर्म करत राहायला पाहिजे. आणि कर्म केला नाही तर काय होईल? तुम्हाला काहीच मिळणार नाही. कर्म न करणाऱ्याला ह्या जगात काही मिळत नाही. त्यामुळे आपण काम करत राहायला पाहिजे. त्यामुळे काम करणाऱ्याला काय, ही सोन्याची खाण आहे. भरपूर काही आहे जगात, कशाला काही कमी नाही. पैसे आहेत, कपडे आहेत, सोनं नाणं आहे, इवन आनंद आहे, सर्व काही आहे. त्यामुळे आपण काम करत राहायला पाहिजे. आता कित्येक वेळेला तुम्ही काम करत नसाल, तुमचे आई वडील मिळवून आणून घालत असतील किंवा आणि कोणी, आपण काम न करता खाल्लं की तर चोरीचं खाणं असं समजलं जाते. त्यामुळे कोणी काम चोर बनू नये. बिलकुल कामचोर आपण बनायचंच नाहीये. छोटं असो मोठं असो, आपण काम करत जायचं. का म्हणजे छोटेतनंच मोठं होत जाते. मी तुम्हाला सांगितल्यासारखं मोठी गगनचुंबी इमारत असेल पण ती बांधायला कुठून चालू होते? खालनं चालू होते. खालनं ती वर जात असते. त्यामुळे झाड पण तुम्ही लहान रोपटं लावता, नंतर तर केवढं मोठं महावृक्ष बनतो. म्हणजे नेचर पण कशाला सपोर्ट करते? छोटेला सपोर्ट करते. छोटेतनं मोठं व्हा म्हणते. म्हणजे आपण कर्मवीर बनायला पाहिजे. इवन छोटेपासून तुम्ही चालू करा, छोटं काम करा, हरकत नाही. तर फाउंडेशन आहे म्हणून समजा. खूप काही गोष्टी तुम्ही छोटेतनंच शिकू शकता. आणि देव आपल्याला काय म्हणतो माहितीये का? तुझ्या पुरा इच्छा तू कर्म करून पूर्ण कर. म्हणजे तू स्वतःची कमाई कर.
घाम गाळ, भरपूर मिळवू. हे जगात, निसर्गात, नेचरमध्ये भरपूर आहे तुला. पण कमवायचं कोण? तुझं तुला कमवायला पाहिजे. मी तुला काय देतो? मी तुला बाकी सगळं देतो, डोळे, हात, पाय सगळं. पण मिळवण्याचं काम तुझं आहे. आणि ह्याच्या बरोबर मी काय देतो तुला? सुख आणि दुःख. हे दोन माझे दूत आहेत. ते माझे दूत पण कायम तुझ्या बरोबर असतील. त्यामुळे तू चांगलं केलं की सुखात राहशील, नाही तू दुःखात राहशील. त्यामुळे कर्म करत राहणं हे आपल्याला देवानं सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत पण हेच सांगितलेलं आहे. सगळे आपले पुराणात, ग्रंथात सगळे आपल्याला कर्मवीर बना, कर्मयोगी बना, कर्म करा असं सांगितलेलं आहे. इवन देव सुद्धा हेच म्हणतो. देव असं म्हणत नाही तुम्ही माझी नुसती पूजा पाठ करत बसा. अहो सगळे पूजा पाठ करत बसले की तुम्ही आजारी पडलात की तुम्हाला डॉक्टर भेटला असता का? आपली घरं, बिल्डिंग बांधायला लोक भेटले असते का? कशालाही साधं तुम्ही हेअर कटिंगला जावा, तुम्हाला हेअर कटिंग करायला माणूस सुद्धा भेटला नसता. नुसतं प्रत्येक जण देव देव. त्यामुळे देवाचं पण म्हणणं असंच आहे, तुझं काम तू करत जा, मी तुझ्या पाठीशी आहे. इंग्लिशमध्ये ह्याला एक सुंदर म्हण आहे बघा, वर्क इज वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा. पूजा कसली पूजा? काम हेच पूजा. काम करत जा तू पूजा समजून, सर्व काही तुला मिळते. त्यामुळे काम ही तुझी पूजा असेल. त्यामुळे काम करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि हे काम तू केलं नाही की तू कर्महीन झालास की काय होईल? तुला उद्या घालायला वस्त्र सुद्धा मिळणार नाहीत. असेच असं तुला जावं लागेल. कोणी तुझ्या बरोबर नसणार. त्यामुळे आपण भरपूर मेहनत करायला पाहिजे, घाम गाळायला पाहिजे. आणि ही मेहनत आपण करत असलो की देव कायम आपले पाठीशी असतो. जे काही आपल्याला हवं तर सगळं मिळत असते. तुम्ही नुसतं चैन करत बसलात, आई वडिलांकडे पैसे आहेत ते घेतलात, तिथनं चैनी करत बसलात, उद्या काय होणार माहित आहे ना आपल्याला. त्यामुळे कित्येक अगदी धनिक लोकांची मुलं सुद्धा रस्त्यावर आलेली आहेत. का? ते कर्म करत नाहीत, कर्महीन आहेत म्हणून. त्यामुळे आपल्याला कर्म करायचं आहे, आपल्याला कर्माचीच पूजा करायची आहे. जे काही आपण काम करतो ती पूजा समजून मनापासून भक्तिभावानं करायचं आहे. हे करताना आपलं पूर्ण फोकस पण ते कामावर पाहिजे. ते कामावर आपलं फोकस असलं की काय होते? आपलं लक्ष इकडे तिकडे कुठेही जात नाही. त्यामुळे आज आपण हे ठरवूया, आता आपण कर्मयोगी आहोत. आपण कुठलंही काम असू दे, तर लहान असेल मोठं असेल. अहो एका दुकान काढता तुम्ही, आधी लहान दुकानापासून चालू करा की तिथून मोठं मोठं होत जाते. कितीतरी लोक बघा कशी मोठी झालेली आहेत. एकदम कोणी असं मोठं झालेलं नाहीये. इवन तुम्ही आपले हॉलिवूडमधले, बॉलिवूडमधले बघा ऍक्टर ऍक्ट्रेसेस आधी छोट्या छोट्या भूमिका करत गेले आणि एक दिवस हिरो बनले. त्यामुळे कर्मात कुठल्याही कामात मोठं लहान नाहीये. आपण कर्म करत जाणं हेच आपलं कर्तव्य आहे. हे आपण कर्म करत गेलो का नाही, आपण एक दिवस अगदी नक्की आपल्याला हवं तर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे
सर्व काही मिळवू शकतो. ते आजपासून आपण सगळे कोण आहोत? कर्मयोगी आहोत. अच्छा, हॅव ए गुड डे.